Audio Jungle. Audio Jungle. पल पल की खबर पल भर में। दिल्ली के जंतर मंतर पर वर्तमान में नीट एनईटी पेपर लीक मामले को लेकर देशव्यापी विरोध प्रदर्शन चल रहा है, जिसका नेतृत्व मुख्य रूप से कॉकरोच जनता पार्टी सीजेपी और छात्र संगठन कर रहे हैं। इस आंदोलन में शिक्षा व्यवस्था में सुधार और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की जा रही है। पेपर लीक मामलों में पूर्ण पारदर्शिता और जवाबदेही तय करने की मांग की जा रही है। छात्रों को न्याय, पेपर लीक और मानसिक तनाव के कारण आत्महत्या करने वाले छात्रों के लिए न्याय की मांग उठाई गई है। ठाणे में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना नेता और पूर्व सांसद राजन विचारे के नेतृत्व में उनके समर्थन में एक मोर्चा निकाला गया। साहेब, कोणी धक्काबुक्की करू नका, सगळे आरामात राहा. कोण आहे? ऐक, थोडं पुढे या. थोडं सगळे असे या, थोडे असे या सगळ्यांनी. थोडं मागे जा, थोडे. जरा थांबा, जरा थांबा, हळूहळू हळू. मला वाटतं साहेबांनी तिथे यावं. राजपूत, अरे बाबा इथे जरा थांबा रे. सोमन, इधर जाओ, पीछे जाओ. थांबा, तिथे जा. हळूहळू. सगळ्यांना विनंती आहे, कोणी धक्का बिक्की करू नका. आज युवा शक्ती प्रचंड या शिवतीर्थावर आलेली आहे. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. सोमन, थोडं संयम ठेवायचा आहे. ऐका, सगळे रील वाले बाजूला, इथून फोटोग्राफर्स बाजूला, प्रेस बाजूला. सगळ्यांचा एकच ध्येय. महेश, सिद्धेश तू बाजूला हो थोडं. मला वाटतं हे सरदार निर्दयी आहे. आज तुम्हाला माहिती असेल 26 दिवस त्यांचं सोनम वांगचुक यांचं जे उपोषण चालू होतं आणि 26व्या दिवशी सरकारला जाग आली आणि मला वाटतं मंत्री जाऊन तिकडे त्यांना आश्वासन देऊन आले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल ते काय सांगता येत नाही, कारण अजूनही त्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे आपलं भवितव्य आहे म्हणजे तरुण पिढी, आज ती तरुण पिढी आज गेले तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला गेला. मग तो CETचा असेल, नीटचा एक्झाम असेल, म्हणजे कुठला पेपर हे होत नाही बघा. आणि असं असताना निर्लज्जासारखं सरकार आज अधिवेशन चालू असताना सुद्धा अजून त्याचा निर्णय घेतला जात नाही. रात्री 12 वाजता या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करतायत, परंतु तुमच्या हातात काय आहे? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि जे त्या विद्यार्थी त्यामध्ये शहीद झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना ह्याला मदत करायची. आणि ह्या ज्या केसेस खोट्या टाकल्या गेलेल्या आहेत, जे आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी पोलिसांनी CRPFचे जवान असतील किंवा इतर असेल, ज्या पद्धतीने अमानुषपणे महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, मुलं बघितलेली नाहीत, सिनियर सिटीजन बघितलेले नाहीत, जे काय लाठीचार्ज केला आणि त्यामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आज भर पावसात सुद्धा आज सबंध ही लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण देशाभर ही लाट आहे. आणि या लाटेमध्ये नक्कीच मला असं वाटतं हे सरकारच उलटून टाकायला पाहिजे, अशी लोकांची या ठिकाणी जनमानसामध्ये इच्छा आहे. आणि नक्कीच मला वाटतं लोक आता रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. सरकार ने प्रदर्शनकारियों की कुछ मांगों पर सकारात्मक रुख दिखाया है और सोमवार को संसद में इस संबंध में एक नया कानून पेश करने की तैयारी है। CJP के प्रवक्ताओं का कहना है कि जब तक उनकी मुख्य मांगों पर ठोस फैसला नहीं हो जाता, तब तक जंतर मंतर पर धरना समाप्त नहीं होगा। ठाणे से हमारे प्रतिनिधि दिलीप भौमिक की रिपोर्ट। Audio Jungle. Audio Jungle. पल पल की खबर पल भर में।